Today's lecture, Ideal and Non-Ideal Solutions. Tomorrow's lecture, you have study Raoult's law for two volatile liquids. Today's lecture on ideal and non-ideal solution. Ideal solution, solution which possess the following characteristics, which obeys Raoult law. Delta V mixing equal to 0, delta H mixing equal to 0, and mole fractions equal to active masses. Solution which possess the following characteristics, which obeys Raoult law. Delta V mixing equal to 0, mole fractions equal to active mass, delta V mixing equal to 0. That solution is called ideal solution. The solution which obeys Raoult law over entire range of concentration, that solution is called ideal solution. That solution is called ideal solution. The ideal solution which possesses following characteristics. First, which obeys Raoult law, change in volume, that is volume of mixing equal to 0, change in enthalpy equal to 0, mole fraction is equal to active mass. In such solution, in ideal solution, solvent-solvent and solute-solute interaction are almost the same type as solute-solvent interaction. In ideal solution, solvent-solvent interaction and solute-solute interaction are almost same type as that of solute-solvent interaction. These types of solution are possible if solute and solvent molecules are almost the same size and have identical polarity. The vapor pressure of ideal solution always lies between vapor pressure of pure components. It is important to understand that perfectly ideal solutions are uncommon. The solution of following pair behave as ideal solution, that is benzene toluene, benzene carbon tetrachloride, n-hexane, n-heptane. These pairs shows ideal behavior. बघा, आयडियल सोल्युशन हा कॉन्सेप्ट बघत असताना की जे सोल्युशन रावल्ट लॉ जो आपण कालच्या पिरियडला पाहिला, मोल पार्शियल व्हेपर प्रेशर सोल्युशनचा हा मोल फ्रॅक्शन आणि व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट यांच्या गुणाकाराबरोबर असतो. हा कालच्या पिरियडला आपण रावल्ट लॉ बघितला होता. आणि असा हा रावल्ट लॉ एखादं सोल्युशन जर ओबे करत असेल एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशनला, कुठल्याही कॉन्सन्ट्रेशन रेंजला रावल्ट लॉ जर एखादं सोल्युशन व्हेरीफाय करत असेल, ओबे करत असेल, प्रूव्ह करत असेल, शो करत असेल, तर अशा सोल्युशनला आपण आयडियल सोल्युशन म्हणतो. अशा सोल्युशनला आपण काय म्हणतो? आयडियल सोल्युशन म्हणतो. आणि आयडियल सोल्युशन पजेसेस फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आयडियल सोल्युशन कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स व्हेरीफाय करतं? इट ओबेज रावल्ट लॉ. पहिले कॅरेक्टरिस्टिक्स, आयडियल सोल्युशन रावल्ट लॉ ओबे करतं, म्हणजे पी नॉट इक्वल टू पी इंटू एक्स. पी इंटू काय? एक्स. Ideal solution, in ideal solution, solvent and solute interaction are almost the same type as that of solute solvent interaction. ज्यावेळेस
सॉल्व्हंटमध्ये जी इंटरॅक्शन असते किंवा सोल्यूटमध्ये जी इंटरॅक्शन असते त्याच टाईपची इंटरॅक्शन सॉल्व्हंटमध्ये आपणाला पाहायला मिळते. हे आयडियल सोल्युशन केव्हा पॉसिबल आहे? सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांची साईज ऑलमोस्ट सेम साईज असेल आणि त्यांची पॉलॅरिटी आयडेंटिकल असेल तर अशा सोल्युशनच्या पेअरमध्ये आपणाला आयडियल सोल्युशन पॉसिबल आहे. की सोल्यूट आणि सॉल्व्हंट या दोघांची साईज आणि पॉलॅरिटी आयडेंटिकल असेल तर आयडियल सोल्युशन काय पॉसिबल आहे. आणि व्हेपर प्रेशर आयडियल सोल्युशनचं हे लाईज बिटवीन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट बरोबर असतं. आणि असं जगामध्ये कुठलंही सोल्युशन आयडियल नाही, हे अनकॉमन आहे. परंतु सोल्युशनची पेअर आयडियल बिहेवियरच्या जवळपास जाते त्यावेळेस अशा सोल्युशनला आपण आयडियल बिहेवियर असं म्हणतो. बेन्झिन आणि टोलिन, बेन्झिन आणि कार्बन टेट्राक्लोराईड, एन हेक्झेन आणि एन हेप्टेन ह्या ज्या पेअर आहेत, बेन्झिन आणि टोलिन असेल किंवा बेन्झिन आणि कार्बन टेट्राक्लोराईड असेल, बेन्झिन आणि एन हेक्झेन आणि एन हेप्टेन असेल, तर ह्या आयडियल बिहेवियरच्या जवळपास जातात, आयडियल बिहेवियर ह्या दाखवतात. आता यामध्ये आयडियल सोल्युशनमध्ये ज्यावेळेस आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन व्हॉलाटाईल लिक्विड आपण मिक्स करतो आणि हे ज्यावेळेस सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं मिक्सिंग करतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची हीट इव्हॉल्ड किंवा ॲब्सॉर्ब होत नाही. त्यावेळेस चेंज इन एन्थाल्पी, त्याला आपण डेल्टा एच म्हणतो, हा 0 असतो. हा काय असेल? 0 असेल. ज्यावेळेस सोल्युशन आपण तयार करत असताना सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यामध्ये मिक्सिंग करतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची हीट इव्हॉल्ड किंवा ॲब्सॉर्ब होत नाही, कुठल्याही प्रकारचा एन्थाल्पी चेंज त्यामध्ये घडत नाही. त्यावेळेस त्यांच्या ठिकाणी डेल्टा एच 0 असतो. ज्यावेळेस आपण सोल्यूटचं व्हॉल्यूम प्लस सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम बरोबर सोल्युशनचं व्हॉल्यूम येतं, म्हणजे सोल्यूटचं जेवढं व्हॉल्यूम असेल तेवढंच सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम असेल तर यांच्याबरोबर सोल्युशनचं व्हॉल्यूम येतं. सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या व्हॉल्यूम म्हणजे सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम समजा 90 ml असेल, सोल्यूटचं व्हॉल्यूम 10 ml असेल आणि तयार होणारं सोल्युशनचं व्हॉल्यूमसुद्धा 100 ml आलं तर आपण काय म्हणणार आहे? चेंज इन व्हॉल्यूम 0. चेंज इन व्हॉल्यूम काय असेल? 0. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. V1 इक्वल टू V2, देअरफॉर डेल्टा V इक्वल टू 0. त्याचबरोबर मोल फ्रॅक्शन आणि ॲक्टिव्ह मासेस हे दोन्हीही काय असतं? अशा सोल्युशनमध्ये इक्वल असतं. आयडियल सोल्युशन पॉसिबल कधी आहे? सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांची साईज सेम असेल आणि पॉलॅरिटी जर आयडेंटिकल असेल तर अशा प्रकारची सिच्युएशन आपणाला पॉसिबल आहे. आता आयडियल सोल्युशनचा आपण ग्राफकडे जाऊ. आयडियल सोल्युशनचा जो ग्राफ आहे व्हेपर प्रोसेस वर्सेस मोल फ्रॅक्शन, म्हणजे व्हेपर प्रेशरचा जो कर्व आहे आयडियल सोल्युशनचा ऑलवेज लाईज बिटवीन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट ए आणि बीचा जो व्हेपर प्रेशर कर्व असेल, थेरॉटिकल आणि ऑब्झर्वेशन एक्सपेरिमेंटल हे दोन्ही व्हेपर प्रेशर कर्व काय असतात? इक्वल असतात पुन्हामध्ये आयडियल सोल्युशनमध्ये. आता आपण बघताना नेक्स्ट आर्टिकल या ठिकाणी बघणार आहे नॉन आयडियल सोल्युशन. The solution which does not obey Raoult law and are accompanied by change in enthalpy and change in volume during their formation are known as non-ideal solution. Solution which does not obey Raoult law over entire range of concentration and during formation and are accompanied by change in enthalpy and change in volume during their formation are known as non-ideal solution.
बघा, जे सोल्युशन रावल्टला एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशनला व्हेरीफाय करत नसेल, ओबे करत नसेल आणि असं सोल्युशन फॉर्म होत असताना एन्थाल्पीमध्ये चेंज होत असेल आणि व्हॉल्यूममध्ये चेंज होत असेल, accompanied by change in enthalpy and change in volume during formation, that solution is called a non-ideal solution. नॉन-आयडियल सोल्युशन आपण कशाला म्हणतो, तर जे सोल्युशन रावल्टला ओबे करत नसेल, जे सोल्युशनचं फॉर्मेशन होत असताना एन्थाल्पीमध्ये चेंज होत असेल, जे सोल्युशनचं फॉर्मेशन होत असताना व्हॉल्यूममध्ये चेंज होत असेल, असं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला आपण नॉन आयडियल सोल्युशन म्हणतो. सो फॉर नॉन आयडियल सोल्युशन द कंडिशन्स आर, बघा, नॉन आयडियल सोल्युशनचं फॉर्मेशन घडण्यासाठी कंडिशन काय? पहिली कंडिशन, दे डोंट ओबे रावल्टला ओबे करत नाही. सेकंड, डेल्टा एच मिक्सिंग नॉट इक्वल टू 0. डेल्टा एच मिक्सिंग नॉट इक्वल टू 0. ज्यावेळेस सोल्युशनचं फॉर्मेशन घडत असतं आणि अशा वेळेला हीट इव्हॉल्ड किंवा ॲब्सॉर्ब होत असेल, याचाच अर्थ सोल्युशनचा एन्थाल्पी चेंज हा नॉट इक्वल टू 0 असेल. सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम प्लस सोल्यूटचं व्हॉल्यूम इज नॉट इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, असं ज्यावेळेस आपणाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर चौथी कंडिशन, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कॅन बी ग्रेटर ऑर लोअर दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट्स. त्यावेळेस बघा, कोणकोणत्या कंडिशन व्हेरीफाय करतं नॉन आयडियल सोल्युशन. पहिली कंडिशन व्हेरीफाय करतं नॉन आयडियल सोल्युशन, दे डज नॉट ओबेज रावल्ट्स लॉ, पहिली कंडिशन. दुसरं, ज्यावेळेस नॉन आयडियल सोल्युशनचं फॉर्मेशन होत असतं त्यावेळेस एन्थाल्पीमध्ये चेंज होतं, दॅट इज डेल्टा एच मिक्सिंग नॉट इक्वल टू 0 असतं, म्हणजे हीट इव्हॉल्ड किंवा ॲब्सॉर्ब होत असतं, एन्थाल्पी चेंज होत असतं. आणि सोल्युशनचं जे व्हॉल्यूम आहे हे सॉल्व्हंट आणि सोल्यूटच्या व्हॉल्यूमबरोबर नसतं. अशा वेळेला म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज नॉट इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर हे कमी किंवा जास्त असेल त्याच्या प्युअर कंपोनंटपेक्षा. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कॅन बी ग्रेटर ऑर लोअर दॅन दोज प्युअर कंपोनंट. त्यावेळेस अशा सोल्युशनला आपण काय म्हणतो, नॉन आयडियल सोल्युशन म्हणतो. आता नॉन आयडियल सोल्युशन्स कॅन बी पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑर निगेटिव्ह डेव्हिएशन. आता नॉन आयडियल सोल्युशन दोन प्रकारचं डेव्हिएशन दाखवतं, एक तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतं किंवा एक तर निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतं. ज्यावेळेस नॉन आयडियल सोल्युशन पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवेल, for this binary liquid mixture, the partial vapor pressure of each component of solution, partial vapor pressure of each component of solution is greater than vapor pressure as expected according to Raoult law, is called a positive deviation. तर बघा, पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोणामध्ये पाहता येतं? नॉन आयडियल सोल्युशनमध्ये पाहता येतं. कुठल्या नॉन आयडियल सोल्युशनमध्ये? की ज्या आपण एखादं बायनरी लिक्विड मिक्सचर घेतलं, पार्शियल व्हेपर प्रेशर प्रत्येक कंपोनंटचं सोल्युशनच्या हे व्हेपर प्रेशर ऑफ एक्सपेक्टेड अकॉर्डिंग टू रावल्ट लॉ, व्हेपर प्रेशर एक्सपेक्टेड अकॉर्डिंग टू रावल्ट लॉ, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन. काय म्हणतो त्याला? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. म्हणजे सोल्युशनचं पार्शियल व्हेपर प्रेशर प्रत्येक कंपोनंटचं हे रावल्ट लॉने एक्सपेक्टेड केलेल्या पार्शियल व्हेपर प्रेशरपेक्षा जास्त येत असेल तर अशा डेव्हिएशनला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणतो. आता हे जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑब्झर्वड, positive deviation is observed
because the solution in which solute solvent interaction, सोल्युशनमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटची जी इंटरॅक्शन आहे इज वीकर दॅन सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन. ज्यावेळेस सॉल्व्हंटमध्ये इंटरॅक्शन असते मॉलिक्युल्समध्ये, सोल्यूटमध्ये जे इंटरॅक्शन असते त्या इंटरॅक्शनपेक्षा ज्यावेळेस सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये मिक्स करतो आपण आणि सोल्युशन तयार होतं, त्या सोल्युशनमध्ये सोल्यूट सॉल्व्हंट ही जी इंटरॅक्शन असेल ती इंटरॅक्शन वीकर असेल कुणापेक्षा, सोल्यूट इंटरॅक्शनपेक्षा किंवा सॉल्व्हंट इंटरॅक्शनपेक्षा. याचा रिझल्ट विच रिझल्ट इन सोल्युशन the interaction among molecule become weaker. Therefore their escaping tendency which result it increase. बघा, ही इंटरॅक्शन मॉलिक्युलमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या मॉलिक्युलमधले जी इंटरॅक्शन आहे ती वीकर असेल तर त्या ठिकाणी हा सॉल्व्हंट मॉलिक्यूल सहजासहजी एक्स्केप होतो आणि ती टेंडन्सी वाढते. याचाच रिझल्ट पार्शियल व्हेपर प्रेशर इन्क्रीज होण्यामध्ये होतो, विच रिझल्ट इन्क्रीजिंग देअर पार्शियल व्हेपर प्रेशर. तर बघा, रावल्ट लॉनुसार अपेक्षित केलेल्या पार्शियल व्हेपर प्रेशरपेक्षा हे व्हेपर प्रेशर का जास्त येतं याचं कारण आहे की ज्यावेळेस आपण सोल्युशन तयार करत असतो आणि हे सोल्युशन तयार झाल्यानंतर या सोल्युशनमध्ये सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ही वीक असते सोल्यूट इंटरॅक्शनपेक्षा किंवा सॉल्व्हंट इंटरॅक्शनपेक्षा. याचाच रिझल्ट ही जी इंटरॅक्शन वीक असल्यामुळं सॉल्व्हंट मॉलिक्युल्समध्ये हा सोल्युशन मॉलिक्यूल एक्स्केप इझिली, इव्हॅपरेट इझिली, विच रिझल्ट इन्क्रीज इन देअर पार्शियल व्हेपर प्रेशर. याचा रिझल्ट काय होईल? लिक्विडमधून व्हेपरमध्ये जाणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या वाढेल आणि साहजिकच लिक्विडमधून व्हेपरमध्ये जाणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या वाढली याचाच अर्थ त्याचा पार्शियल प्रेशर काय होणार आहे? वाढणार आहे. In such solution, vapor pressure of solution greater than vapor pressure obtained from Raoult law. याचा परिणाम काय होतो तर सोल्युशनचं व्हेपर प्रेशर हे व्हेपर प्रेशर आपण जे थेरॉटिकली कॅल्क्युलेट करतो रावल्ट लॉच्या साहाय्याने त्यापेक्षा जास्त येतं. दिस सोल्युशन मिक्सचर विच हॅव हायर vapor pressure, total vapor pressure or vapor pressure of mixture value than calculated Raoult law. पीटीची व्हॅल्यू सोल्युशनच्या ही एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेल्या ही हायर असते कुणापेक्षा जे आपण एक्सपेक्ट केलेली असते, जी आपण थेरॉटिकली कॅल्क्युलेट केलेली असते रावल्ट लॉच्या साहाय्याने त्यापेक्षा जास्त असते. आणि मग द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज मॅक्झिमम. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काय होईल? मॅक्झिमम होईल. आणि मग या ठिकाणी आणि हेन्स जर व्हेपर प्रेशर सोल्युशनचं मॅक्झिमम झालं तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय राहतो? मिनिमम राहतो. कारण व्हेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉईंट यांच्यामध्ये रिलेशन इन्व्हर्सली प्रपोर्शनल. जेवढं व्हेपर प्रेशर जास्त तेवढा बॉइलिंग पॉईंट कमी. मग एक्झाम्पल म्हणून आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या बाबतीत पेअर जर बघितली हेक्झेन आणि इथॅनॉल आणि असिटोन, कार्बन डायसल्फाईड आणि असिटोन, त्याचबरोबर इथाइल अल्कोहोल आणि क्लोरोफॉर्म, इथाइल अल्कोहोल आणि मिथाइल अल्कोहोल असे आपणाला या ठिकाणी काय करता येईल? एक्झाम्पल सांगता येईल. त्याचबरोबर टोटल व्हेपर प्रेशर ऑब्झर्वड ग्रेटर दॅन टोटल व्हेपर प्रेशर कॅल्क्युलेटेड. डेल्टा एच मिक्सिंग पॉझिटिव्ह असेल, हीट ॲब्सॉर्ब केली जाईल. डेल्टा व्ही मिक्सिंग पॉझिटिव्ह. तर बघा, ज्यावेळेस
असं पॉझिटिव्ह डेव्हिएशन सोल्युशनमध्ये पाहायला मिळतं, त्यावेळेस असं सोल्युशन तयार होत असताना सॉल्व्हंटमध्ये ॲड करत असताना हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि साहजिकच त्या ठिकाणी जर हीट ॲब्सॉर्ब केली जात असेल तर चेंज इन एन्थाल्पी हा पॉझिटिव्ह असेल. चेंज इन एन्थाल्पी काय असेल? पॉझिटिव्ह असेल आणि व्हॉल्यूम चेंज हा वाढणार आहे. सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम प्लस सोल्यूटचं व्हॉल्यूम is less than volume of solution. Volume of solution is greater than volume of solute plus volume of solvent. That is delta change in volume greater than 0. Volume change हा पॉझिटिव्ह असेल मिक्सिंगचा, एन्थाल्पी चेंज मिक्सिंगचा पॉझिटिव्ह असेल, याचा अर्थ तिथं हीट ॲब्सॉर्ब झालेली असेल आणि सोल्युशनचं व्हॉल्यूम हे सॉल्व्हंट आणि सोल्यूटच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त येईल आणि त्यामुळं टोटल व्हेपर प्रेशर ऑब्झर्वड हे टोटल व्हेपर प्रेशर कॅल्क्युलेटेड बाय or expected by Raoult's law. Therefore, delta TB, elevation boiling point observed is less than elevation of boiling point theoretical. म्हणजे व्हेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉईंट या दोन रिलेशन मी काय सांगितलं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. जेवढं व्हेपर प्रेशर जास्त तेवढा बॉइलिंग पॉईंट कमी, म्हणून एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑब्झर्वड इज लेस दॅन एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॅल्क्युलेटेड. आपणाला पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या बाबतीत माहिती बघत असताना मी सांगितलं की कुठलंही आपण एखादं बायनरी लिक्विड मिक्सचर घेतो आणि पार्शियल व्हेपर प्रेशर इच कंपोनंट ऑफ सोल्युशन्समध्ये हे ग्रेटर असतं कुणापेक्षा? पार्शियल व्हेपर प्रेशर एक्सपेक्टेड अकॉर्डिंग टू राओल्ट लॉ. त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये ज्यावेळेस सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिक्स करतो, दोन बायनरी लिक्विड मिक्स करतो, साहजिकच त्या दोन बायनरी लिक्विडचं मिक्सिंग करण्याच्या अगोदरचं व्हॉल्यूम आणि मिक्स केल्यानंतरचं व्हॉल्यूम यामध्ये फरक जाणवतो. मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम वाढतं मिक्सिंगच्या अगोदरपेक्षा. आणि ज्यावेळेस दोन लिक्विड मिक्स होतात, सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिक्स होतं, त्यावेळेस तिथं हीट ॲब्सॉर्ब होते आणि त्यामुळं हीट ॲब्सॉर्ब झाल्यामुळं व्हॉल्यूम वाढल्यामुळं त्याचबरोबर सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये जी इंटरॅक्शन पाहायला मिळते ती इंटरॅक्शन वीक राहते आणि ही इंटरॅक्शन वीक राहते कुणापेक्षा? सोल्यूट किंवा सॉल्व्हंट इंटरॅक्शनपेक्षा. याचाच रिझल्ट काय होतो? तर सॉल्व्हंट मॉलिक्युलमध्ये जी इंटरॅक्शन राहणार आहे त्या मॉलिक्युल्समध्ये वीक राहणार आहे. सॉल्व्हंट मॉलिक्युलमध्ये सोल्युशन मॉलिक्युल्समध्ये जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स येणार आहे ते लार्ज येणार आहे आणि साहजिकच इंटरॅक्शन वीक असल्यामुळं सोल्युशनचा मॉलिक्युल हा सहजासहजी लिक्विड सरफेसला लिव्ह करतो आणि त्यामुळं सोल्युशनचा मॉलिक्युल एक्स्केपिंग प्रोसेस वाढते, इव्हॅपोरेशन प्रोसेस वाढते आणि याचाच रिझल्ट व्हेपरची संख्या वाढल्यामध्ये होतो. आणि साहजिकच व्हेपरची संख्या वाढली सोल्युशनच्या की पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन जे अपेक्षित असतं त्यापेक्षा व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशनचं वाढतं. टोटल व्हेपर प्रेशर सोल्युशनचं एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं हे ग्रेटर दॅन असतं टोटल व्हेपर प्रेशर कॅल्क्युलेटेड केल्यापेक्षा आणि याचाच रिझल्ट त्याचा बॉइलिंग पॉईंट त्या मिक्सचरचा काय होतो? कमी होतो. एक्झाम्पल म्हणून सांगताना हेक्झेन आणि इथेनॉल सांगता येईल, इथेनॉल आणि असिटोन सांगता येईल, कार्बन डायसल्फाईड आणि असिटोन सांगता येईल, वॉटर आणि इथाइल अल्कोहोल सांगता येईल, इथाइल अल्कोहोल आणि क्लोरोफॉर्म सांगता येईल, इथाइल अल्कोहोल आणि मिथाइल अल्कोहोल सांगता येईल. आता हा जो बॉइलिंग पॉईंट कमी का होतो याच्यावर मी आपणाला डिस्कस करणारे एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतो. आता आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं एक्झाम्पल हेक्झेन आणि इथेनॉल बघतो. तर सोल्युशन ऑफ हेक्झेन आणि इथेनॉल आपल्याला माहिती आहे इथेनॉलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं आणि त्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळं इथेनॉलचा बॉइलिंग पॉईंट हा इथेनपेक्षा जास्त असतो. हा आपण ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंडमध्ये पाहिलं. तर ज्या वेळेस इथेनॉल हेक्झेनचं सोल्युशन आपण तयार करतो, इथेनॉल आणि हेक्झेन मिक्स करतो, साहजिकच इन इथेनॉल हेक्झेन सोल्युशन हेक्झेन्स मॉलिक्यूल कम
बिटवीन इथेनॉल मॉलिक्युल्स. आता या ठिकाणी आपल्याला दिसतं की हा इथेनॉलचा मॉलिक्यूल आहे, हाही इथेनॉलचा मॉलिक्यूल आहे. ह्या दोन मॉलिक्युल्समध्ये हेक्झेनचा मॉलिक्यूल येतो आणि विच विकन द इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन इथेनॉल मॉलिक्युल्स. दोन इथेनॉल मॉलिक्युलच्या मध्ये हेक्झेनचा मॉलिक्यूल आल्यामुळं hexane molecule come between ethanol molecule which weaken the intermolecular force between ethanol molecule. This result increase in the vapor pressure. याचा रिझल्ट परिणाम काय पाहायला मिळतो? व्हेपर प्रेशर वाढतो. ड्यू टू डिक्रीजिंग मॅग्निट्यूड ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इन सोल्युशन, द मॉलिक्युल्स आर लूजली हेल्ड अँड देअर शो इन्क्रीज इन व्हॉल्यूम. आणि याचाच अर्थ व्हॉल्यूम इन्क्रीज होण्यामध्ये होतो. डेल्टा ही मिक्सिंग पॉझिटिव्ह अँड ड्युरिंग प्रोसेस मिक्सिंग प्रोसेस heat is absorbed, energy absorb takes place, and such deviation exhibit in non-ideal solution shows positive deviation. तर बघा, ज्यावेळेस आपण इथेनॉलमध्ये हेप्टेन मिक्स करतो, आपण फक्त इथेनॉल हा जर सॉल्व्हंट म्हणून घेतला तर ह्या इथेनॉलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि कारण पार्शियल OH बॉन्डमध्ये हायड्रोजन ॲटमवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ऑक्सिजन ॲटमवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे इथेनॉल मॉलिक्युलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळतं. परंतु इथेनॉलमध्ये जर आपण हेप्टेन मिक्स केला तर साहजिकच हेप्टेन मॉलिक्यूल दोन इथेनॉल मॉलिक्यूलच्या मध्ये येतं. हेप्टेन मॉलिक्यूल कम बिटवीन टू इथेनॉल मॉलिक्युल्स विच विकन द इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन इथेनॉल मॉलिक्यूल. ह्या हेप्टेन मॉलिक्यूल दोन इथेनॉल मॉलिक्यूलच्या मध्ये आल्यामुळं इंटरमॉलिक्युलर जे फोर्स आहे इथेनॉल मॉलिक्यूलमधलं हे वीक होतं आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी झाल्यामुळं ते मॉलिक्यूल लूजली हेल्ड होतात. आणि साहजिकच दोन मॉलिक्यूलमधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी झाल्यामुळं हे मॉलिक्यूलकडे सॉल्व्हंट मॉलिक्यूलला सोल्युशनला सोडून जाण्याची टेंडन्सी वाढते. रेट ऑफ इव्हॉपरेशन वाढतं, व्हेपर प्रेशर इन्क्रीज होतं आणि त्यामुळं त्याचं व्हॉल्यूम वाढतं. डेल्टा ही मिक्सिंग काय होतं? इन्क्रीज होणार आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी झाल्यामुळं. आणि ही प्रोसेस घडत असताना एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते आणि त्यामुळं डेल्टा एच मिक्सिंगसुद्धा पॉझिटिव्ह असतो आणि डेल्टा व्ही मिक्सिंगसुद्धा काय असेल? पॉझिटिव्ह असेल. आणि त्यामुळं व्हेपर प्रेशर ऑब्झर्वड ग्रेटर दॅन व्हेपर प्रेशर कॅल्क्युलेटेड ऑर थेरॉटिकल फ्रॉम रावल्ट लॉ. हा व्हेपर प्रेशर कर्व व्हर्सस मोल फ्रॅक्शन पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा असेल. डॉटेड जो दाखवला आहे व्हेपर प्रेशर आपण कॅल्क्युलेट केलेला असेल रावल्ट लॉच्या साह्याने आणि जो शेडेड ॲरोने दाखवलेला असेल, डार्क लाईनने जो दाखवलेला असेल तो व्हेपर प्रेशर कर्व जो असेल तो व्हेपर प्रेशर कर्व हा पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा असेल. म्हणजे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेला असेल सोन लिक्विड मिक्स केल्यानंतरचा. निगेटिव्ह डेव्हिएशन सोल्युशन विथ निगेटिव्ह डेव्हिएशन आपल्याला बघायचं आहे. फॉर नॉन आयडियल सोल्युशन विच शोज निगेटिव्ह डेव्हिएशन इफ व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑब्झर्वड ग्रेटर दॅन व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन फ्रॉम रावल्ट लॉ, delta H mixing negative, that is heat is evolved during mixing. Delta V mixing negative, volume of solution less than volume of solute plus volume of solvent, that is volume of solvent before mixing. आणि delta TB observed greater than delta TB calculated. तर बघा, एखादं सोल्युशन ज्यावेळेस निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतं म्हणजेच फॉर नॉन आयडियल सोल्युशन विच शोज निगेटिव्ह डेव्हिएशन इफ व्हेपर प्रेशर ऑब्झर्वड ग्रेटर दॅन लेस दॅन व्हेपर प्रेशर कॅल्क्युलेटेड ऑर फ्रॉम रावल्ट लॉ, पहिली कंडिशन.
Second condition, delta H mixing is negative, less than 0. Heat evolved during mixing. Second criteria. Third criteria, volume of mixing, delta V mixing equal to negative, less than 0. Volume decreases. Volume of solution is less than volume of solvent before mixing. And delta TB observed is greater than delta TB calculated. म्हणजे एखादं सोल्युशन निगेटिव्ह डेव्हिएशन ज्यावेळेस दाखवतं त्यावेळेस त्यामध्ये महत्त्वाची क्रायटेरिया व्हेपर प्रेशर ऑब्झर्वड हे थेरॉटिकल व्हेपर प्रेशरपेक्षा जास्त असतं, डेल्टा एच मिक्सिंग निगेटिव्ह असतो, डेल्टा व्ही मिक्सिंग हाही निगेटिव्ह असतो, व्हॉल्यूम कमी होतं, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लेस दॅन व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट बिफोर मिक्सिंग, हीट इव्हॉल्ड होते आणि एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑब्झर्वड हा ग्रेटर दॅन calculated. For binary solution, partial vapor pressure of each component is lower than vapor pressure expected by according to Raoult law, then that deviation is known as negative deviation. बायनरी सोल्युशनमध्ये लिक्विड मिक्सचरचं पार्शियल व्हेपर प्रेशर ईच कंपोनंटचं, कुठल्याही बायनरी सोल्युशनमध्ये पार्शियल व्हेपर प्रेशर प्रत्येक कंपोनंटचं ईच कंपोनंट ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन व्हेपर प्रेशर एक्सपेक्टेड बाय अकॉर्डिंग टू रावल्ट लॉ, then it is called negative deviation. It is observed that हे कशामुळं व्हेपर प्रेशर प्रत्येक कंपोनंटचं कमी येतं थेरॉटिकलपेक्षा. याचं कारण काय? तर याचं कारण आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन स्ट्रॉंगर दॅन सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन which result interaction among the molecules become stronger. Therefore, their escaping tendency decreases. This result decrease in vapor pressure of solution. In such solution, experimental vapor pressure of solution is always less than vapor pressure of the solution अकॉर्डिंग टू रावल्ट लॉ. तर बघा, निगेटिव्ह डेव्हिएशनच्या बाबतीत मी वैशिष्ट्य सांगितली. व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम मिक्सिंग निगेटिव्ह आहे, एन्थाल्पी चेंज निगेटिव्ह आहे, व्हेपर प्रेशर टोटल व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑब्झर्वड लेस दॅन टोटल व्हेपर प्रेशर एक्सपेक्टेड फ्रॉम रावल्ट लॉ. आता ही जे कंडिशन्स आपल्याला का पाहायला मिळतात याचं वैशिष्ट्य असं आहे, कुठलंही बायनरी सोल्युशन दोन लिक्विड आपण ज्यावेळेस मिक्स करतो प्रत्येक पार्शियल कंपोनंटचं जे व्हेपर प्रेशर सोल्युशनमधल्या लोअर येतं, कोणा अपेक्षित जे केलेलं असतं रॉबर्ट लॉच्या साहाय्याने त्यापेक्षा. याचं कारण काय येतं, ज्यावेळेस आपण सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये मिक्स करतो साहजिकच सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शन पाहायला मिळते, सॉल्व्हंटपेक्षा किंवा सोल्यूटपेक्षा सुद्धा. त्यावेळेस साहजिकच हे जे सोल्युशनचे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स क्लोजमध्ये येतात स्ट्रॉंगर इंटरॅक्शनमुळं, आणि त्यामुळं एक्स्केपिंग टेंडन्सी सोल्युशनला मॉलिक्युल सोडून जायची, सोल्युशनच्या सरफेसला सोडून जायची टेंडन्सी कमी होते, व्हेपरची संख्या कमी होते. याचाच रिझल्ट इन डिक्रीज इन पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, पार्शियल व्हेपर प्रेशर सोल्युशनचं कमी होतं. इन सच सोल्युशन एक्सपेरिमेंटल व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज ऑल्सो लेस दॅन व्हेपर प्रेशर कॅल्क्युलेटेड बाय रावल्ट लॉ. आता जर आपण एक्झाम्पल ह्याची पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की ॲसिटोन क्लोरोफॉर्म असेल, वॉटर हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, वॉटर नायट्रिक ॲसिड असेल, फिनॉल ॲनिलीन असेल. तर हे आपणाला ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्म, फिनॉल आणि ॲनिलीन, वॉटर आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड
वॉटर आणि नायट्रिक ॲसिड हे आपणाला निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात आणि हे निगेटिव्ह डेव्हिएशन आपण ग्राफिकली पाहूया. आता यामध्ये बघितलं आपण निगेटिव्ह डेव्हिएशनमध्ये ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्म. तर ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्ममध्ये आपणाला हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळतं आहे, कारण हा जो क्लोरोफॉर्म आहे ह्या कार्बन ॲटमला 3 क्लोरीन अटॅच आहेत. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे आणि ह्या निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमुळं साहजिकच हायड्रोजनवर क्लोरोफॉर्मच्या हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि ॲसिटोनचा जो मॉलिक्यूल आहे त्यामध्ये 3 मिथाईल ग्रुप आहेत आणि या ठिकाणी हे 2 मिथाईल ग्रुप आहे ॲसिटोनच्या मॉलिक्यूलमध्ये. साहजिकच पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. साहजिकच ऑक्सिजन ॲटमवरली इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढणार आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळं. साहजिकच ऑक्सिजन ॲटमवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येणार आहे. अशा पद्धतीने पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असणारा हायड्रोजन ॲटम क्लोरोफॉर्मचा आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज असणारा ऑक्सिजन ॲटम ॲसिटोनचा यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आपणाला पाहायला मिळतं आणि ह्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळं हे मॉलिक्यूल असोसिएट होतात आणि ह्या मॉलिक्युल्समध्ये असोसिएशन झाल्यामुळं स्ट्रॉंग अट्रॅक्शन अमॉंग द मॉलिक्युल्स इन सोल्युशन. यामुळं इंटरॅक्शन स्ट्रॉंग होते सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्समध्ये. हे मॉलिक्यूल क्लोज टू इच अदर, हे मॉलिक्यूल एकमेकाच्या क्लोजमध्ये येतात. साहजिकच व्हॉल्यूम डिक्रीज होतं आणि डेल्टा व्ही मिक्सिंग निगेटिव्ह येतो. टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज लेस दॅन टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉम्पोनंट बिफोर मिक्सिंग आणि देअरफोर डेल्टा व्ही निगेटिव्ह येईल आणि त्यामुळं रिलेटिव्हली त्या सोल्युशनचा जे व्हेपर प्रेशर आहे लोअर येतं की जे ऑप्टेन बाय रॉबर्ट लॉ रिक्वायर मोर हीट and increase the vapor pressure to 1 atmospheric pressure and they boil at relatively higher temperature than calculated.